यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन, लेट्स प्ले. मात्र पहिलाच फुल टॉस आणि पंचांचा इशारा आलाय. भीमर नो प्लस 4. डीजे थँक्यू डीजे. जसा तसा उत्तर. नो बॉल, त्याच्यावरती चौकार. फ्रीडचा चेंडू इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलाय. चांगली फिल्डिंग तिथे मात्र क्षेत्ररक्षण पोहोचतोय. फक्त 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग. 3 धावाच्या मध्ये धापलकावरती डबल 8 धावा. एक चेंडू डबल 8 धावा खर्च करतोय संदीप. ऑन स्ट्राइक पप्पू म्हात्रे. संदीपचा बॉल फेस करत असताना पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला दिशा दाखवली. आउटफिट थोडीशी स्लो आहे. चेंडू अडकलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट करतायत. गुड रनिंग. तीन धावाच्या मदतीने धापलकावरती डबल 11 धावा डबल डिजिट मध्ये लागल्यात. 11. 2 चेंडू डबल 11 धावा खर्च करतोय संदीप. थोडासा माघारी. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो एक ट्रॉफीचा हकदार होईल. फुल टॉस. फुल टॉसला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे थँक्यू डीजे. तिसगाव संघ जर आपण आलेला असाल तर कॅप्टननी तर व्यासपीठावरती उपस्थिती दाखवायची आहे. क्या बात है. जगदीश दूधकर के बैट में बड़े बड़े शॉट आ रहे हैं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला चेंडू. फलंदाज होईल बाद. जगदीश दूधकरला आता यावं लागेल बॅक टू द डगआउट. डीजे थँक्यू डीजे. बघा ज्या खेळाडूची चर्चा तोच खेळाडू आता बाहेर येताना दिसतोय. जगदीश दूधकर नवीन फलंदाज. 7 स्टार भोला म्हात्रे पक्षा बैलाचे मालक. 2 बंधू आपल्याला क्रीज मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला पप्पू म्हात्रे तर एका बाजूला भोला म्हात्रे. ऑन अ स्ट्राइक भोला म्हात्रे. कमबॅक केला आता मात्र संदीपने. मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये. ओहो डॉट बॉल. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. ओहो पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. सिंगलच्या मध्ये धबलकावरती डबल लागले ते 16. शेवटचा अंतिम चेंडू. ओहो चांगला
शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन धावा बघता होता कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धफल करते डबल. 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डबल धावफलकावरती 18 या धावफलकावरती वसार संघ पोहोचतोय. तिसगाव संघ जर आपण आलेला असाल तर व्यासपीठावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे. तिसगाव संघ याच्यानंतर लगेचच आपला मेगा फायनलचा सामना खेळवणार जाणार. थोडं फास्टेज केला कोणी संघ. पहिल्या षटकामध्ये डबल जगदीश दुधकरच्या बॅट मधून ते मोठे फटके आपण पाहायला मिळाले आपल्याला. त्याच्यानंतर डबल धाव फलकावरती 18 धावा. जो संघ जिंकेल तो या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार होईल. दोन्ही संघ बलाढ्य. एक संघ खोनी तर एका बाजूने वसार. दोन्ही संघात ताकद आहे, गुणवंत आहे. ऑन स्ट्राइक पप्पू म्हात्रे. दुसऱ्या षटकामध्ये आलाय डबल सुखदेवचा पहिला चेंडू ऑफ साइडला चांगला चेंडू. सिंगल कंप्लीट. एक धावाच्या मध्ये धावफलकावरती डबल 19. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडू इथे मात्र डॉट. हो चांगला बॉल. सुखदेव कमबॅक करतोय. संघासाठी लढतोय तो. 2 चेंडू डबल 1 धाव खर्च करतोय सुखदेव. ऑन स्ट्राइक भोला मात्रे. आता मात्र खेचून मारलेला फटका. 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धावफलकावरती डबल 21. फुल टॉस आणि आता मात्र फुल टॉस वरती होईल फलंदाज भोला मात्रे. बॅक टू द डगआउट. डीजे तर मी पुन्हा एकदा सूचना देतोय. तिसगाव संघ जर आपण आलेला असाल तर व्यासपीठावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे. याच्यानंतर लगेचच आपला मेगा फायनलचा सामना खेळवणार आहे. सुखदेवने पूर्ण एकदा कमबॅक केलाय. हो चांगला चेंडू खाली राहिलेला चेंडू होता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतात. तिसरीचा प्रयत्न यस नाकार दिलाय. 2 धावाच्या मध्ये धावफलकावरती डबल 23. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक राजेश. इथे मात्र राजेशाही फटका दाखवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. डीजे थँक्यू डीजे. बघा मी अजूनही सांगतो वसार संघात नक्की लढायची हिंमत आहे. राजेशच्या बॅट मधून एक राजेशाही फटका आपल्याला पाहायला मिळाला. टोटल धाव फलकावरती डबल 29 धावा.
2 षटकाच्या नंतर डबल धावफलकावरती 29 धावा. नक्कीच प्रोटी प्लसचे अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर यांची सुद्धा उपस्थिती आहे व्यासपीठावरती. ऑन स्ट्राइक पप्पू गोलंदाज कैलास आणि ओहो थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. इथे मात्र रनआउटची संधी. आता मात्र फलंदाज होईल. पंच आवडे यस आता मात्र फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात. राज बॅक टू द डगआउट. डीजे थँक्यू डीजे. वसार संघाला दुसरा धक्का लागतोय. तिसरा धक्का लागतोय राजच्या. नवीन फलंदाज सोनू. ऑन स्ट्राइक पप्पू म्हात्रे. कोणी संघ आता मात्र कमबॅक करतोय. नक्कीच बघा इंस्टा जर आपण वापरत असेल तर कालो डॉन अशी एक आयडी आहे. ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा फॉलो करा, लाईक करा. चांगले चांगले कॉमेडी व्हिडिओ बनवतात. थँक्यू. नक्कीच या 2 दिवसात आम्हाला डीजे मास्टरने चांगले चांगले संगीत आपल्या काना कोपऱ्यात पोहोचवले. त्यांचाही सुद्धा मी उपकार. ओहो स्विच हिट रिव्हर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा रिव्हर्स. पप्पूच्या बॅट मधून आता येईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीजे जगदीश दुष्कर बाहेर गेला तर काय झाला. माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी मी लढेल. नक्की तो पप्पू म्हात्रे करून दाखवतोय. स्वतःला सिद्ध करतोय. तिसऱ्या चेंडूचे चौकार आणि इथे मात्र फुल टॉस. आउटफीट थोडी स्लो आहे. मिसफील्ड झाले. चौकार लागत तरी 2 धावा आहे. ते मात्र कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाकार दिलाय. 2 धावाच्या मध्ये धावफलकावरती डबल टोटल डिजिट. 36 धावा. 4 धावा आणि 2 धावाच्या मध्ये धावफलकावरती डबल 36. आणि आता मात्र डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. फुल टॉस आणि आता मात्र झेलची संधी. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक हातात 2 धावा. 2 धावाच्या मध्ये त्यांनी धावफलकावरती डबल 38 आणि 3 षटकाच्या नंतर डबल 38 धावा वसार संघाचे. डीजे थँक्यू डीजे. नो साठी यस.
कॅमेरामॅन मारा आपण. थोडासा वेळ द्या. थँक्यू डीजे. षटक समाप्त. फेअर डिलिव्हरी. 3 षटकाच्या नंतर डबल धाव फलकावरती 38 धावा. तीन षटकाच्या नंतर डबल धाव फलकावरती 38 धावा. नक्कीच हरे आलाय शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू स्लोअर चेंडू सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा इथे मात्र कंप्लीट करतात. 2 धावाच्या मध्ये धाव फलकावरती डबल 40. पहिल्या चेंडूवरती 2. ते मात्र चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू डॉट. डॉटच्या मध्ये धाव फलकावरती डबल 40. तिसरा चेंडू इथं मात्र भिडकावून देतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वसार चौकार. थँक्यू डीजे. तिसगाव संघ जर आपण आलेला असाल तर व्यासपीठावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे. इथे मात्र फुल टॉस आणि इथे मात्र मिस फील्ड.
सिंगल धाव कंप्लीट. यस बायचं सिंगलच्या मध्ये धावल करते डबल. 45 धावा. शेवटचे 2 चेंडू हॅरीचे. ओहो इथे मात्र आता क्षेत्ररक्षण नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच पप्पू म्हात्रे ऑन स्ट्राइक. आपके आ जाने से आ चुका है यहाँ पर चौकार. शेवटचा चेंडू. ओहो चांगला चेंडू डॉट. 4 षटकाच्या नंतर डबल. 49 एक चांगला टार्गेट सेट केलाय वसार संघाने. 50 धावा. फर्स्ट इनिंग समाप्त. एक चांगला टार्गेट सेट केलाय वसार संघाने 50 धावांचा. तिसगाव संघ जर आपण आलेला असाल तर आपली उपस्थिती दाखवायची व्यासपीठावरती. थँक्यू. धन्यवाद सरफराज. फर्स्ट इनिंग कंप्लीट. पूर्वार्ध संपलाय आणि धापलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना वसार A40+ न कुठल्या तब्बल 49 आणि जिंकण्यासाठी 50 धाव्याची गरज आहे. होनी 40+ या टीमला. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत. भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. येणाऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये आपण सध्याच्या घडीला बक्या डॉन पाहिला. त्यानंतर टेनिस क्रिकेट मध्ये माया डॉन पाहिला. आता आपण कालू डॉन पाहतोय. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या देखील रील्स इंस्टाग्राम वरती भरपूर व्हायरल होत आहेत. कालू डॉन आमच्या सभेत जोडले गेलेत. इंस्टाग्राम वरती त्यांचा पेज आहे. भरपूर रील्स त्यांच्या व्हायरल होत आहेत आणि आता व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. त्यानंतर श्रीमलंगड असोसिएशनचे शिल्पकार ज्यांनी या श्रीमलंगड असोसिएशन मध्ये 40+ क्रिकेटला चालना दिली आणि 40+ क्रिकेटला शिस्त दिली असे शिस्तबद्ध अध्यक्ष व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे सन्माननीय शिवनाथ दादा गायकर. त्यानंतर सहसंघटक आमचे शिवाजी दादा जाधव हे देखील उपस्थित आहेत. सर्वच कमिटीनं भरपूर चांगलं कार्य सध्या श्रीमलंगडामध्ये केलंय. त्यानंतर मॅचचा एन्जॉय घेत आहेत. श्रीमलंगडचे सदस्य रोशन दादा पाटील मांगरुल गावचे असतील ते देखील इथे उपस्थित आहेत. थोड्याच वेळामध्ये विकास दादा गायकवाड देखील उपस्थित होतील. राजू दादा गायकवाड देखील उपस्थित होतील. त्यांचा संघ देखील मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. भरपूर चांगली कमिटी बनवली गेली आहे. दर महिन्याला त्यांची मीटिंग आपण पाहतो आणि क्रिकेटमध्ये काय बदल घडवायचे आहेत ना ते त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. आणि मलंगडाचं क्रिकेट 40+च्या माध्यमातून भरपूर उंचावरती नेऊन ठेवलंय. या सर्वच कमिटीचा आभार व्यक्त करतोय. जबरदस्त कमिटी नेमली गेली आणि जिथपासून कमिटी नेमली आहे ना तिथपासून चांगलं नियम आणि शिस्तबद्ध स्पर्धा आणि जास्तीत जास्त 40+च्या स्पर्धा मलंगडामध्ये कशा होतील हे देखील त्यांच्याकडनं पाहिलं जातं. स्पर्धा कुठेही ठेवल्यानंतर त्यांच्याकडनं ट्रॉफीज असतील, बॉल असतील, पाणी असेल, सर्व सुविधा देखील पुरवल्या जात आहेत. हे देखील मोठी गोष्ट आहे. विश्वासदादा वाहिले असतील प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाण्याचा पुरवठा त्यांच्या माध्यमातून केला जातो. जल येतो कले हे देखील आपण सातत्यानं पाहिलं. विश्वासदादा वाहिले. तदनंतर सुरेशदादा जाधव हे देखील 40+चे उपाध्यक्ष आहेत नेवाळीपाड्याचे. ते देखील प्रत्येकी स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. सर्वच कमिटी मेंबर सर्वांचंच मी आभार व्यक्त करेन. भरपूर चांगल्या स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणतायत आणि खास करून आभार मी व्यक्त करेन नेवाळी 40+चं.
कारण जवळजवळ 15 ते 16 वर्षाची स्पर्धा बंद होती, त्या स्पर्धेला चालना दिली आणि आज 40+ माध्यमातून ही नवीन संकल्पना खेळाडूंपर्यंत पोहोचवली आणि आज यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते. अप्रतिम स्पर्धा आयोजन नियोजन आपण पाहतोय. क्रीडांगणासाठी सुद्धा भरपूर मेहनत घेतली. सुसज्ज क्रीडांगण आपण पाहतोय. खेळपट्टीसाठी सुद्धा भरपूर मेहनत नेवाली ग्रामस्थांनी घेतली आहे आणि खास करून हरेश जाधव यांचं देखील कौतुक करेल. त्यांनी देखील 40+ जेवढे क्रिकेटर आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये स्वतःचा गॅरेज त्यांना बंद ठेवला 2 दिवस आणि या स्पर्धेसाठी भरपूर ते मेहनत घेत आहेत. तर वळूया मॅचकडे. मॅचला सुरुवात होती, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 49 बनवल्या, 50चा टार्गेट सेट केलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भालचंद्र आणि संदीप विस्फोटक जोडी आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. 50 धावेचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती नरेंद्र यांना आपण पाहतोय. नरूबुवा या नावानं सुपरिचित आहेत मलंगडामध्ये. फिरकीचा जादूगार देखील या गोलंदाजाला म्हटलं जातं. भरपूर वर्ष वसा टीम साठी त्यांनी दिली आहेत आणि आता मात्र 40+ मास्टर्सच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. पंच आपण पाहतोय आडिवली गावचे आमचे जबरदस्त पंच संजय दादा भाणे सर. तदनंतर ही स्पर्धा पूर्णपणे श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. मयूर आमच्या सभेत जोडले गेले. तदनंतर कॅमेरामॅन आपण पाहतोय. कॅमेरामॅन जिग्नेश म्हात्रे असतील, लोकेश असतील, यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे क्षणचित्र टिपले जात आहेत. अपडेटर आपण मयूरला पाहतोय. तदनंतर साथी स्कोरर कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा. यावेळेस जबरदस्त फटका, वॉड शॉट, लेग ग्लान्स केला, बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंकनात करणारा पहिल्याच बॉलवरती दमदारी चौकार. तदनंतर ऑफिशियल स्कोरर आपण बघू शकाल गणेश जाधव हे देखील सकाळपासून भरपूर चांगली स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. समालोचकाच्या पाठीचा कणा मांडला जात आहेत, त्यांचं देखील करूया स्वागत. चांगला बॉल होता, कोलबट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवलाय. स्ट्राईक आली आहे संदीपकडे. हवेच्या दिशेने त्यांना आता बॅटिंग करायची आहे. दापलकावरती टोटल 1 पुढे जाईल 5 आकडावरती. सेमीफायनलची लढत आहे. इथनं जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. भरपूर मोठी मॅच आहे. प्रेक्षक देखील जोडले जात आहेत. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा व सर्व प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय बाबूशेठ चषक 2026. इसगाव संघ देखील इथे दाखल होतोय. काल देखील भरपूर चांगला खेळ त्याने केला. प्रदीपची बॅटिंग खास करून प्रेक्षकांना भरपूर आवडली. शेवटच्या मॅच मध्ये 49 धावेची मॅरेथॉन इनिंग त्यानं साकारली. ऑन साइडला डीप मध्ये 2 फिल्डर आहेत. बॉल हवेत. नरेंद्र ट्राय करतायत, नंतर त्यांच्यापासून थोडस दूर राहिला हा बॉल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतायत. बघा ऑन साइडला 2 फिल्डर होते, त्यामुळे ऑन साइडला सर्कल मध्ये फिल्डर समोर पाहायला मिळाला नाहीये. जर एक फिल्डर लॉंग ऑफला असता तर तिथे नक्कीच फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला असता, मात्र तसं घडत नाहीये. ऑन साइडला डीप मध्ये 2 फिल्डर होते, त्या कारणाने हा बॉल हवेमध्ये तरंगत राहिला आणि त्यानंतर नोमॅन्स लँड मध्ये आला. तिथनं 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 7 आकडावरती चांगली बॅटिंग होतीये. इथे शफल झाले. शफल क्रॉस झाल्यानंतर मोठा फटका. फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित नाहीये. एक धाव इथनं आली. एका धावेनं धावफलक पुढे सरकला. 8 आकडावरती जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्स मधील अंतिम लढत आहे. त्यानंतर आपल्याला मेगा फायनलची लढत पाहायला मिळणार आहे. सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, ताकदवर आहेत. एकामेकांसोबत बऱ्याचदा हे 2 संघ खेळताना दिसलेत, मात्र ही महत्वाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये बॉल हवेत. यस, जेल टिपलाय. भालचंद्रला परतावा लागेल. मोठा धक्का, फलंदाज बाद.
हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. श्री मलंगड 40 प्लेस कमिटी आपण सातत्यानं भरपूर चांगलं कार्य करत असताना मलंगडामध्ये पाहतो अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर असतील, उपाध्यक्ष सुरेश दादा जाधव असतील, त्यानंतर खजिनदार राजू गायकवाड असतील, त्यानंतर खजिनदार श्याम भंडारे असतील, त्यानंतर सचिव विकास गायकवाड आणि विश्वास वायले असतील, त्यानंतर सहसंघटक शिवाजी जाधव असतील, त्यानंतर संघटक अंबाजी भाग्यवंत असतील आणि सदस्य रोशन पाटील असतील आणि सल्लागार राम पाटील असतील. या सर्वच कमिटी मेंबरनं भरपूर चांगलं कार्य सध्या मलंगडाच्या क्रिकेटमध्ये केलं. अप्रतिम कार्य ते करतायत आणि भरपूर स्पर्धा मलंगडामध्ये 40 प्लसच्या कशा आयोजित करण्यात येतील ते देखील कार्य त्यांच्याकडनं सातत्यानं करण्यात येतं. प्रत्येकी गावामध्ये तुम्ही स्पर्धा ठेवा. आमच्याकडनं तुम्हाला ट्रॉफीज बॉल असतील, त्यानंतर पाण्याची सुविधा असतील, सर्व 40 प्लसच्या कमिटी माध्यमातून तिथे पुरवलं जात आहे. भरपूर चांगलं कार्य इथे करण्यात आलं. जिथपासनं कमिटी नेमली गेली तिथपासनं भरपूर चांगलं कार्य मलंगडामध्ये आपण पाहतो. मलंगडचं क्रिकेट भरपूर उंचीवरती सध्याच्या घडीला आपण पाहतो आणि मलंगडामधील 2 ताकदवर टीम आता या सेमीफायनलच्या लढतीमध्ये एकामेकासोबत झुंज लढवत आहेत. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 1 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8. चला तिसगाव संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. राजू दादा या आपण व्यासपीठावरती, त्यानंतर प्रदीप आपण देखील या, विकास दादा या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. 40 प्लसचे मेंबर देखील आहेत. राजू दादा विकास दादा या आपण व्यासपीठावरती. अध्यक्ष देखील इथे उपस्थित आहेत, सहसंघटक देखील इथे उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जातं. लेफ्ट हँडेड बॅस्टर ऑन स्ट्राईक आहे. नॉनस्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय सादिक. आप ट्रॅकर होता, दिशा दिली आहे फाईन लेगला बीट केल्यानंतर बॅक साईडला आउटफील्ड फास्ट आहे, बॉल गोलीच्या वेगानं सीमा पलीकडे चौकार. श्री मलंगड असोसिएशन 40 प्लसचे खजिनदार राजू दादा गायकवाड यांचा देखील शुभागमन होतं या आपण व्यासपीठावरती. त्यानंतर श्री मलंगड 40 प्लस असोसिएशनचे सचिव विकास दादा गायकवाड आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे स्विच हिट केला, वॉट शॉट, डोळ्याचा पारणं पेटणारा फटका पॉइंटला जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, चौकार. चला बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच करायची आहे. भरपूर चांगले फटकेबाजी मैदानाच्या चौफेर आता फलंदाजी करतायत. लेफ्ट हँडेड बॅट्समन संदीप आपण पाहतोय खोंडी टीमचा तारणहार, सलामीसाठी तो आलाय आणि आता मात्र वसा टीम वरती हल्ले चढवतोय. गोलंदाजी मार्कवरती मोहनला आपण पाहतोय, त्याच्यावरती 2 बॉल 2 चौकार त्यानं टोकलेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्स मधील अंतिम लढत आहे. त्यानंतर मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक पुढे सरकलाय 16 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्वीट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही, बॉडीला बॉल ब्रश झाला. लेग बाईचा इशारा पंचांकडनं आलाय. एका धाब्यानं धावफलक पुढे जाईल 17 या आकड्यावरती. 17चा कचरा कोणत्या संघावरती येईल?
वरती फलंदाज सादिक आलाय. सादिकनं आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. या स्पर्धेतील अर्धशतक सादिकनं ठोकलाय. पहिलं अर्धशतक. मात्र इथनं सादिकला चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ थोडस अडचणीमध्ये आहे. 50 धावेचा पाठलाग करायचा आहे. सादिक आणि संदीप वरती भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. तर गोलंदाज मोहनला आपण पाहतोय त्याच्या कांद्यावरती देखील जिम्मेदारी सोपवली आहे. यावेळेस उडवला आडवा बाटला. मनगडी ताकदीचा केलाय वापर. बॉल गाठली आहे सीमारेषा. षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका. काय जबरदस्त फटका होता. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड ऑफ. तिथनं खेचून मारला. अक्षरशः चपराक लगवली या बॉल वरती. भरपूर ताकद आहे फलंदाजाकडे आणि ताकदीचा वापर तो करतोय. आणखीन एक खेचलाय. डीप मध्ये जगदीश होते. काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त फिल्डिंग. आणि इथे फेकी करा बा. बघा जगदीश एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशी फलंदाजी देखील तो करतोय आणि फिल्डिंग देखील तशीच करतोय. शेवटच्या मुमेंटला बॉलनं वलंग घेतला होता. मात्र एका ऍक्शननं जगदीशनं हा बॉल अडवलाय. भरपूर ऍक्टिव्ह आहे. 40+ क्रिकेट जर आपण पाहिलं थोडंसं 40+ झाल्यानंतर प्लेयर थोडासा स्लो होतो. मात्र इथे जगदीश कडनं तसं काही पाहायला मिळत नाहीये. भरपूर ऍक्टिव्ह आहे जगदीश मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड मध्ये. बॉल अडवला. धापलकावरती टोटल 26-20. आता कमबॅकला सुरुवात केली आहे. कोणी 40+ न देखील. संदीप यांना आपण पाहतो ऑन स्ट्राईक. स्विच हिट केलं जात आहे. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकावरती टोटल 26-20. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाव्याची गरज. कालू डॉन व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. वसार 40+ आपण लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. महत्वाची मॅच आम्हाला देखील ठाऊक आहे. त्यामुळे आपण देखील जास्त वेळ घेऊ नका. चला विकास दादा या आपण व्यासपीठावरती. श्री मलंगड असोसिएशनचे सचिव आहेत. आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. भरपूर चांगलं कार्य काल त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. बघा थोडंसं करेक्शन असेल कारण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते अध्यक्षांच्या माध्यमातून. उपाध्यक्ष आहेत विकास दादा गायकवाड या पण व्यासपीठावरती. सुरेश दादा आणि विकास दादा हे 2 उपाध्यक्ष आहेत श्री मलंगड 40+ चे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती सोनू सज्ज झालाय. 12-24 समीकरण.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथनं कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सादिक आणि संदीप ही जोडी आपण पाहतोय. अकरा मध्ये 22 ची गरज आहे. सामना अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली आहे. इथे प्रयत्नच केले नाहीत फिल्डरनं. जर डायरेक्ट हिट केलं असतं तर फलंदाजाला परतावा लागला असतं. भरपूर दूरवर होते संदीप. आता लेफ्टी बॅट्समॅन साठी या बाजूने ऍडव्हान्टेज आहे. हवेचा जोर सुद्धा लेफ्टी बॅट्समनच्या दिशेनं, त्यामुळे आता लेफ्टी बॅटर ऍडव्हान्टेज आहे. बॉल हवेमध्ये उडवला जरी ना तरी देखील बाउंड्री लाईन गाठेल एवढी हवा सध्या सुरू आहे. टेनिस क्रिकेट सातत्याने हवेच्या जोरावरती खेळला जातोय. सातत्यानं बऱ्याचशा क्रीडांगणावरती आपण पाहत असतो. लेदर बॉल क्रिकेटमध्ये हवा वगैरे काहीच पाहिलं जात नाही. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये हवा पाहिली जाते. कोणत्या दिशेनं वाहते त्याच दिशेने फलंदाज जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि आज देखील तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. आता संदीप साठी ऍडव्हान्टेज आहे. हवेचा जोर संदीपच्या बाजूने आणि उडवलाय. हवेशी वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. अंपायर डिसिजन. हे चौकार आहे. धन्यवाद डीजे. चौकार आहे. चला स्वयंसेवक आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली आहे. व्हॉलेंटियर्स आपण मैदानाचा ताबा घ्या. बघा शेवटचे 2 सामने बाकी आहेत. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली. आउटसाइड ऑफ. उजव्या एसटीला सोडून जाणारा बॉल पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. धापलकावरती टोटल 34-34. यावेळेस आणखी एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार एक षटकार. धापलकावरती टोटल आपण पाहतो 40. जिंकण्यासाठी आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि बनवायच्या 10. माझ बघा कुठे होती आणि कुठे आली आहे. मी आधीच म्हटलं लेफ्टी बॅटर साठी ऍडव्हान्टेज आहे. मात्र इथे तोच फायदा संदीपनं घेतलाय. भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. लेफ्टी साठी हवा देखील भरपूर आपण पाहत आहे. लेफ्टी बॅटर साठी ऍडव्हान्टेज. आधीच म्हटलं होतं फक्त बॉल हवामध्ये उडवायचा आहे. बॉल सीमारेषा गाठेल आणि तेच 2 बॉल वरती घडल्या. बॉल हव्यामध्ये उडवलाय आणि बॉलनं देखील सीमारेषा गाठली आहे. 30 गावचे जबरदस्त गोलंदाज देवेन यांचा देखील शुभ आगमन होत आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. काल देखील आपल्या फिरकीच्या तालावरती बऱ्याचशा फलंदाजांना त्यांनी नाचवलं. अंतिम फेरीमध्ये देखील देवेन यांची जादू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा सिरीज साठी फायनलचे रन सुद्धा काउंट करण्यात येतील. या देखील सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. सर्व मॅचचे रन इथनं काउंट करण्यात येतील. आणखीन एक उडवला बॉल हवेत. फिल्डर जज करतात. इथे झेल झाला ड्रॉप. झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच जीतो मॅच. छोडो कॅच हारो मॅच. आणि इथे झेल कोणाचा सोडलाय? संदीप, ज्यानं अक्षरशः मैदान पेटवलाय. काय जबरदस्त बॅटिंग त्यानं केली आहे. त्या फलंदाजाचा झेल इथे ड्रॉप झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
1 to go लास्ट बॉल. कोलबट टप्प्याचा बॉल एकदा विथनं कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न देखील नाहीये, फक्त सिंगल. आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. बघा व्हॉलेंटियर्स पाठवा बाउंड्री लाईनच्या दिशेने. हरेश जाधव देखील तेच इशारा करतायत, कारण अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय. जेवढा लवकर बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल तेवढा चांगला. चला व्हॉलेंटियर्स आपण मैदानाचा ताबा घ्या. स्वयंसेवक चला, वसर संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सहा बॉल 7 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती जगदीश दुधकर पाहायला मिळत आहेत. वसा टीमचा तारणार मॅच विनर आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्रायकन वरती संदीप तर नॉन स्ट्रायकन वरती सादिक. 6 बॉल मध्ये 7 डिपेंड करायचे आहेत. समोर फलंदाज देखील तेवढ्या ताकदीचे. हलक्या हाताने या बॉलला समोरच्या दिशेने ढकलायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. आता 5 मध्ये 7 ची गरज आहे. समोरच्या दिशेने हवा सुरू आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन त्या एंडनं सुद्धा मोठे मोठे फटके आज दाखवलेत. आणखीन एक चांगला चेंडू. आता 4 मध्ये 7 करायचे आहेत. मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच म्हटलं वसा टीमचा हा तारणार आहे. वसा टीमचा ट्रम्प कार्ड आहे. वसा टीमचा हा मॅच विनर खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. जरी धावा फक्त 7 असतील तरी देखील मी इथनं लढाई करू शकतो आणि ते दर्शवलाय. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. गोलंदाजाच्या ऍक्शन मध्ये आक्षेप आलाय फलंदाजाला. चला थर्ड अंपायर जा आपण. चला थर्ड अंपायर पाठवायचा शिवाजी दादा जा आपण लगेच. गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप निर्माण झाला. फलंदाजाला आता 4 मध्ये 7 ची गरज जरूर आहे. सामना आता चांगल्या स्थितीला आलाय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ मलंगडातील दादा संघ आहेत. इथनं कोणता संघ सामना जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बघा शेवटच्या बॉलवरती जर 2 धावेचा प्रयत्न केला असता तर तिथे मात्र 2 धावा होऊ शकल्या असत्या आणि स्ट्राईक देखील सादिकला मिळाली असती. मात्र कॉन्फिडन्स होता संदीपला स्वतःवरती आणि त्यामुळे स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवली आहे. 2 बॉल डॉट जरूर खेळलाय. मात्र आता 4 मध्ये 7 धावेची गरज आहे. इथे लेट कट केलाय. फक्त दिशा दिली आहे. एकदा विथनं कंप्लीट. सादिक आता ऑन स्ट्राईक आला. 3 मध्ये 6 ची गरज आहे. 1 विकेट. बाहुबली ऑफ कोणी सादिक काय बॅटिंग आजच्या दिवसामध्ये केली आहे. सादिकच्या बॅट वरती जर बॉल आला ना तर मात्र सीमारेषा बाहेरच जाईल. सादिकनं आज काय बॅटिंग केली आहे.
3 बॉल 6 ची गरज आहे. सामना रंगलाय. या मॅच साठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. 3 बॉल 6 धाब्याची गरज. सादिक ऑन स्ट्राईक. बाहुबली ऑफ कोणी उडवल्या बॉल. लॉंगॉनला हव्यामध्ये तरंगतो हा बॉल. झेलची संधी आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. सादिककडनं अपेक्षा होत्या मात्र गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. जगदीशनं देखील दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये मी देखील वसार रेग्युलर साठी बरेचसे वर्ष केलोय आणि आता मी देखील 40 प्लस क्रिकेट गाजवण्यासाठी वसार टीम साठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन चेंडू 6 धाव्याची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. डावखुरे आता आणखीन एक विध्वंसक फलंदाज महेश कडनं देखील अपेक्षा असतील. महेशनं देखील रेग्युलरचे क्रिकेट गाजवलं. 40 प्लस मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला त्यांना केली आहे. मात्र आता अस्तित्वाचा प्रश्न. 2 बॉल 6 ची गरज. 2 बॉल 6 ची गरज. यावेळेस बॉल हवे झेल ड्रॉप. महत्वाच्या क्षणाला इथे झेल ड्रॉप केलाय. आता 1 मध्ये 5 ची गरज आहे. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये जगदीशनं. जर षटकार टोकला तर आमचे माया दादा पावशे मॅन फ्रॉम काकडावाला यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. सिक्सर साठी पारितोषिक आलाय. संदीप ऑन स्ट्राईक आहेत. सलामीचे फलंदाज आहेत. 4 फिल्डर डीप मध्ये ऑन साइडला सज्ज केलेत. एक बॉल 5 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. इथनं षटकार टोकावा लागेल आणि इथे सामना जिंकलाय. टीम वसारनं मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. वसार टीमचा तारणार संकटमोचक जगदीशनं मॅच जिंकून दिलाय. आडलक टीम कोणी मी तर म्हणेन विनाशकारी विपरीत बुद्धी. कारण त्याच एंडनं ऑनसाइडला संदीपनं 3 बॉल 3 षटकार टोकले होते. मात्र यावेळेस रिव्हर्सचा वापर केलाय आणि नक्कीच रिव्हर्सचा फटका लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. आणि कोणी संघ आता इथनं या स्पर्धेच्या बाहेर आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. वसार A40 प्लस.